नमस्कार. संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रामुख्यानं राज्याचे काल परिवहन मंत्री प्रतापजी काँग्रेसचे सरनाईक नेते आणि यांच्यावर माजी विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते विजय विजय वडेट्टीवारजी वडेट्टीवार यांनी यांनी जे आरोप केले, काहीतरी तर पत्रकार त्या परिषद आरोपाला असताना आरोप केले होते की मंत्री प्रताप सरनाईक मंत्री यांची महोदयांनी कसे उत्तर दिले 200 कोटीची जमीन ते मीरा पहा. भाईंदर मधील त्यांनी 3 कोटीला घेतलेली आहे. आणि त्यामुळे काही मीडियाच्या लोकांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यात असंही सांगितलं की मी उद्या पत्रकार परिषद घेईन 11 वाजता आणि कागदपत्र मीडियाच्या समोर जाहीर करेल, परंतु मी सकाळपासून वाट बघत होतो, त्यांची पत्रकार परिषद झाली नाही. बोलून दहिसर टोल नाक्यावर काही परत पत्रकारांनी मला हाच प्रश्न विचारला की ही जमीन घोटाळ्याचं काय प्रकरण आहे. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी जमीन शोधतोय बाबा, कुठली जमीन आहे 200 कोटी रुपयाची आणि त्याची किंमत मी 3 कोटी भरलेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की अशी कुठलीही माझी वैयक्तिक जमीन ही मीरा भाईंदरमध्ये अशी लाटलेली किंवा घेतलेली नाही. परंतु शेवटी राज्याचा एक मंत्री आहे, जबाबदार मंत्री म्हणून जर विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यानं आरोप केले किंवा कुणीही आरोप केले तर त्या आरोपाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य समजतो. मी माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा ह्या विषयावर बोललो आणि त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारे आरोप होतात. शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना जी काही वस्तुस्थिती आहे सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यांनी मला सांगितलं की जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण आरोप तर मंत्री म्हणून होतच राहतात, परंतु पुराव्याविषयी जर काय आरोप केले तर त्यावर चौकशी सुद्धा होते आणि चौकशीनंतर त्यामध्ये काय निर्णय आहे ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असतात पक्षाचे प्रमुख म्हणून. परंतु सकाळी 11 वाजताची पत्रकार परिषद होती, 12 वाजेपर्यंत झाली नाही. माझा दहिसर टोल नाक्यावर व्हिजिट होती आणि त्या व्हिजिट नंतर मी बघितलं की अजून पत्रकार परिषद होत नाही. काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की त्यांनी काही पत्रकार परिषद रद्द केलेली आहे, ते दुसऱ्या कार्यक्रमात बिझी आहेत. मी स्वतः त्यांना फोन केला की माझ्यावर तुम्ही आरोप केलेले आहेत तर बाबा काय प्रकरण आहे नक्की ते. तर त्यांनी मला काही माहिती दिली की बाबा हे असं मला कुणाकडनं तरी तुमच्याविषयी माहिती आली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं काल मी पत्रकार परिषदेमध्ये ते बोललो. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी सून आहे, मोठी सून, त्या सुनेची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे जी शेकडो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि काही वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जे शैक्षणिक आरक्षित भूखंड असतात शासनाचे त्यावर अतिक्रमण होणे आणि चांगल्या चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन शहरात यायला हव्या यासाठी काही निविदा प्रक्रिया राबवली आणि त्या निविदा प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतला. त्यामध्ये माझ्या सुनेची एक संस्था होती आणि त्या संस्थेनं त्यामध्ये भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर मीरा भाईंदर क्षेत्रातील एज्युकेशन पर्पजसाठी आरक्षित जो भूखंड आहे त्यापैकी 8,025 चौरस मीटर, खरं तर विजय वडेट्टीवारांनी सांगितलं होतं 4 एकर कुठली तरी जमीन आहे. तर जी 8,025 स्क्वेअर मीटरची जमीन आहे ती निविदा प्रक्रिया राबवून सिद्धिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मिळाली. राज्य शासनाच्या निकषानुसार आणि GR नुसार जी काही रेडी रेकनरचा दर असतो त्या दरापैकी 20% रक्कम ती भरावी लागते आणि त्यानंतर ती जमीन जी आहे ती शासनाचीच राहते. जमीन काही कुठल्या संस्थेला मिळत नाही, जमीन ही शासनाचीच राहते. सातबाऱ्यावर शासनाचंच नाव राहतं, पण कब्जे वहिवाटानं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या चांगल्या संस्था असेल त्यांना त्या शैक्षणिक कारणासाठी दिल्या जातात. परंतु शैक्षणिक कारणासाठी दिल्यानंतर कब्जा वहिवाटीची रक्कम म्हणून मालकी नाही, कब्जे वहिवाटीची रक्कम म्हणून 4,55 लाख रुपये त्यांना भरायला सांगितले. ते 4,55 लाख रुपये त्यांनी भरले आणि त्यानंतर 1,28 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरून ते डॉक्युमेंट्स रजिस्टर झाले. मी परत एकदा सांगतो की ही कुठलीही जमीन ही विकली गेलेली नाही. एज्युकेशन पर्पजसाठी म्हणजे ज्युनियर KG पासून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवण्यासाठी राज्य शासनानं कब्जे वहिवाटी हक्कावर ती दिलेली आहे. सातबारावर राज्य शासनाचंच नाव राहणार आहे.
आणि ज्या वेळेस राज्य शासनाला असं वाटेल की ही जमीन आपल्याला परत घ्यायची ती केव्हाही राज्य शासन परत घेऊ शकतो असा तो निकष आहे. आणि त्यानुसार त्या संस्थेला सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया पूर्ण करून मिळालेली आहे. आता अशा प्रकारे काही माहिती नसताना जर कुणी नेते असे आरोप करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. मी त्यांना खरं तर काल मला कळल्यानंतर मी माझ्या नावाचा वगैरे त्या ठिकाणी विचार झाला किंवा माझा मी 200 कोटीचा भूखंड 3 कोटी घेतला अशी माहिती दिल्यानंतर मी खरं तर त्यांना एक म्हणजे शोकस नोटीस काढणार होतो. मी पत्रही तयार केलं होतं की बाबा जर तुम्ही अशी वस्तुस्थिती काय असेल ती जाहीर करा, नाहीतर मी तुम्हाला अब्रू दक्षारीचा तुमच्यावर दावा दाखल करेन. पण त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली होती आणि ती चुकीची माहिती होती, त्यामुळे त्यांनी कदाचित ती पत्रकार परिषद रद्द केली असेल. परंतु अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्यावर आरोप करत असताना मोठ्या लोकांनी किंवा मोठ्या नेत्यांनी आरोप करत असताना वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. वस्तुस्थितीची काय म्हणजे त्याच्यामध्ये काय नक्की आहे ह्याची तुलना केली पाहिजे आणि त्यानंतरच आरोप करायला हवे, ह्या मताचं मी आहे. खरं तर बघा, ही तर निदान फक्त कब्जे वहिवाटीवर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनसाठी सगळ्या निविदा प्रक्रिया वगैरे करून ही जमीन दिलेली आहे. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, पूर्ण नवी मुंबई हे मोठमोठ्या संस्थांनी ₹1 नाममात्रानं घेतलेलं आहे. म्हणजे हेच काँग्रेसचे नेते मंडळी ₹1 नाममात्रानं ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ती एज्युकेशन इन्स्टिट्यूट, हे हॉस्पिटल, ते हॉस्पिटल, अशा प्रकारे त्यांनी ₹1 नाममात्र दरानं 99 वर्षाच्या लीजनं किंवा कदाचित कन्व्हिन्स केलेले आहेत. त्यावेळेस त्यांना हा विचार आला नाही का? परंतु फक्त ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे जी ठाण्याला आणि मीरा भाईंदर शहराला फार गरजेचं आहे, कारण चांगल्या शाळा शहरांमध्ये येणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर अशी प्रक्रिया काही होत असेल आणि त्यामध्ये जर असे प्रकारचे आरोप होत असतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. मी विजय वडेट्टीवारांना जी माहिती दिली त्यानंतर त्यांचंही समाधान झालं, म्हणून कदाचित त्यांनी पत्रकार परिषद आजची रद्द केली होती. परंतु मला असं वाटलं की राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मी ही माहिती तुम्हाला सगळ्या मीडियाला देणं गरजेचं आहे, जेणेकरून जनतेच्या मनामध्ये जो काही संभ्रम असेल तो संभ्रम दूर होईल. एवढे मोठे अनुभवी नेते असताना एवढा अनुभव असताना एवढा अनुभवीपणामध्ये आरोप करतात. बघा, मंत्र्याची खुर्ची जी आहे ती जेवढी मऊ आहे तेवढीच काटेरी पण असते. शेवटी विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षानं आरोप करणं त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं काम आहे. जर आरोप नाही केले तर ती प्रसिद्धी कसली मिळणार? परंतु ठीक आहे, आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात. मी स्वतः समोरून त्यांना फोन केला की बाबा तुम्ही पत्रकार परिषद घेणार होतात, अजूनपर्यंत पत्रकार परिषद घेतली नाही, म्हणून त्यांनी मला ज्यांच्याकडे काही कागदपत्री पुरावे जे आहे ते नसेल त्यांच्याकडे म्हणून त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली नाही. परंतु मी दिलेल्या माहितीनंतर त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी ती पत्रकार परिषद रद्द केली. परंतु मी सुद्धा त्यांना नोटीस पाठवणार होतो, परंतु त्यांचं समाधान झालं असल्या कारणाने मी अब्रू नुकसानीची नोटीस सुद्धा आता देणं टाळलं. नाही, मी त्यांच्याशी स्वतः बोललेलो आहे आणि पत्रकार परिषद घेतली तर त्यांनी पुरावे द्यावे ना. त्यामुळे पुराव्याशिवाय कुणीही बोलणार नाही. ते फार मोठे नेते, विदर्भातले नेते, विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची त्यांनी सांभाळलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे आणि आजही ते काँग्रेसचे मोठे नेते म्हणून परिचित आहे आणि त्यांनाही माहिती आहे. ते शेवटी राज्याचे मंत्री सुद्धा होते. त्यांच्याच काळामध्ये किंवा काँग्रेसच्याच कार्यकाळामध्ये मुंबई असू द्या किंवा नवी मुंबई असू द्या, फक्त नाममात्र ₹1 दरानं कुठलाही शासकीय ना दस्तऐवज करता ना शासनाला पैसे भरता लाखो रुपये, करोडो रुपये किमतीच्या जमिनी ह्या काँग्रेसच्या आताही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन नाव घेऊ मला सांगा ना. जी नावं काँग्रेसची आहेत जुनी नेत्यांची, त्या सगळ्यांच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल्स आहेत. आम्ही ते बाहेर काढलं तर चालेल का महायुती सरकारचे मंत्री म्हणून? पण आम्ही तसं करणार नाही, कारण शिक्षणाची ही गरज आहे, चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची गरज आहे ह्या महाराष्ट्राला. आणि एवढ्या संस्था येतील तेवढ्या कमीच आहे, कारण लोक विद्यार्थी जे आहे आपल्या राज्यातून परदेशात जातात, काही विद्यार्थी परराज्यामध्ये जातात शिक्षण घेण्यासाठी. ते होऊ नये म्हणून शासनाचंच धोरण आहे की चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला भाडेतत्वावर काही जमिनी द्यायला. पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनी सर्रास दिल्या जायच्या, पण आता फक्त भाडेतत्वावर दिल्या जातात, कारण जेव्हा राज्य शासनाला गरज असेल तेव्हा राज्य शासन त्याला परत घेऊ शकतात. म्हणून शासनाचं भूमिका ही आहे आणि शासनाचं तशा प्रकारचं GR सुद्धा 2023 काढलेलं आहे. सर, सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट म्हणताय आपण, त्याची स्थापना तुम्ही केली तर हो, माझं एक मला म्हणणं आहे, ठीक आहे, म्हणजे कुणी
पुरावा काय दिलाय काय नंतर तो मी माझा खुलासा देईन, परंतु मी स्पष्ट आता सांगितलं ना, मी असे हात वर केलेलं नाहीये. माझ्या सुनेचं आहे, हे कुटुंब आहे. माझ्या सुनेचं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ती चालवत असेल तर काय चुकीचं आहे का? आणि जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया पूर्ण करून तिने जर तिला जर त्यात न्याय मिळाला असेल तर हे काय चुकीचं आहे? आणि कोणी संस्था काय निर्माण केली, काय संस्था निर्माण केली, हा नंतरचा भाग आहे. प्रामुख्यानं हे हा जो व्यवहार आहे किंवा हे जे डील आहे किंवा अशा पद्धतीनं झालेलं आहे, ते त्यांना कदाचित कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. आज त्यांना खरी माहिती मी दिल्यानंतर आणि त्या पद्धतीनं कागदपत्र दिल्यानंतर त्यांना वस्तुस्थिती कळली आहे. कल हमारे राज्य के माजी विरोधी पक्ष नेता, माजी मंत्री तथा कांग्रेस के बड़े नेता, विदर्भ के बड़े नेता आदरणीय वडेट्टीवार जी ने मुझ पर आरोप किया था कि प्रताप सरनाईक की मीरा भाईंदर में कहीं पे जमीन है और 200 करोड़ की जमीन उन्होंने 3 करोड़ में ली है। तो मैं भी सोच रहा था कि भाई मेरे नाम पे तो कोई जमीन मीरा भाईंदर में नहीं है और मेरे ऊपर क्यों ऐसा आरोप हो रहा है। तो मैंने सोचा कि चलो कल वो पत्रकार परिषद ले रहे हैं 11 बजे, तो उसके बाद में जो भी वो बात करेंगे उसके बाद में मैं मीडिया को बताऊंगा। मगर 11 बजे उनकी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई, फिर 12 बजे मैंने खुद उनको फोन किया और मैंने बोला कि वडेट्टीवार जी, मैं राज्य का मंत्री हूँ, जिम्मेदार मंत्री हूँ, आप भी बड़े नेता हो, मंत्री के पद पे आप रह चुके हो, विरोधी पक्ष नेता थे इस राज्य के आप, और आप ऐसे आरोप मुझ पर कर रहे, तो क्या हकीकत है? तो उन्होंने कहा कि मुझे किसी ने कुछ मालूमात दी है कि आपकी ऐसी ऐसी जमीन है। तो मैंने उनको क्लियर कट जो मीरा भाईंदर शहर की जो जमीन के बारे में उन्होंने बात की थी, उसके बारे में मैंने कहा कि मेरी जो बहू है उसकी थाना में मीरा भाईंदर में एजुकेशन इंस्टीट्यूशन है और बहुत सारे बच्चे वहां पे पढ़ते हैं, जूनियर केजी से लेकर 12वीं तक की वो एजुकेशन इंस्टीट्यूशन है। और इस दौरान जब भी 2023 में राज्य शासन का एक जीआर निकला और एजुकेशन पर्पज के लिए कुछ अच्छी संस्थाएं शहर में आना चाहिए, ऐसा तय किया गया, तभी राज्य शासन के माध्यम से थाने जिलाधिकारी ने एक निविदा प्रक्रिया की थी और राज्य के अलग अलग जगह से कुछ एजुकेशन इंस्टीट्यूट को उन्होंने आह्वान किया था। उस आह्वान के आधार पर हमारे जो मेरी बहू की संस्था है सिद्धे चैरिटेबल ट्रस्ट, उन्होंने उसमें भाग लिया और उनको कंपटीशन में वो जो जमीन है वो भाड़े तत्व पे यानी कब्जे वहीवाट में मिली है कि सभी एजुकेशन इंस्टीट्यूट अगर आप चलाते हो तो ये कब्जा आपको मिलेगा, मगर जिस वक्त शासन को इस जमीन की जरूरत लगी वो आपको देना पड़ेगा। तो जूनियर केजी से लेकर 12वीं तक का आप स्कूल यहाँ पे चला सकते हो, कॉलेज यहाँ पे चला सकते हो। तो उन्होंने वो मंजूर किया और 4 करोड़ 55 लाख रुपया की राशि जो है राज्य शासन को दे दी। उसमें 1 करोड़ वो उसके व्यतिरिक्त वो 455 प्लस 1 करोड़ 28 लाख रुपए की स्टैंप ड्यूटी भर के उन्होंने रजिस्ट्रेशन किया। वहां पे स्कूल का जो प्रस्तावित है वहां पे जूनियर केजी से लेके 12वीं तक का है, मगर किसी भी तरह का वहां पे ऐसी जमीन के बारे में जो धांधली नहीं हुई। राज्य शासन का जो जीआर है, वो जीआर के अनुसार उनको रेडी रेकनर रेट के हिसाब से जो भी परसेंटेज भरना चाहिए वो परसेंटेज देके मिली। और फिर एक बार मैं कहना चाहता हूँ, ये जमीन राज्य शासन ने किसी संस्था को प्रदान नहीं कर दी है, कब्जे में दी है ताकि वो एजुकेशन अच्छी इंस्टीट्यूशन चलाए। राज्य शासन को जिस वक्त उस जमीन की जरूरत होगी तभी राज्य शासन ले सकता है। यहाँ पे स्कूल के अलावा और कुछ भी नहीं बना सकते। अगर कुछ बनाने की कोशिश की तो भी जो नियम और अटी दिया है उसमें वो राज्य शासन वापिस भी ले सकती है। इसके तौर पे ये लीज पे दी गई हुई जमीन है। तो ये मैंने वडेट्टीवार से बात किया तो उनका भी समाधान हो गया और उन्होंने कहा कि मुझे तो किसी लोगों ने ये जो गलत इंफॉर्मेशन दी थी, मगर जो सही इंफॉर्मेशन आपने दी रहेगी तो वो सही होगी। इसलिए मैं हमारे जो नेता है एकनाथ शिंदे जी, उनसे बात किया। उनका भी यही कहना था कि जो हकीकत है लोगों के सामने आनी चाहिए। हमारी जो बात है, क्योंकि प्रताप सरनाईक के नाम पे आरोप हो गया, मगर प्रताप सरनाईक का तो उसमें कुछ भी नहीं है। फिर भी मेरा अगर कुछ भी नहीं है, मेरे बहू का अगर एजुकेशन इंस्टीट्यूशन है और उनको सभी जो प्रक्रिया है वो प्रक्रिया पूरी करके अगर उनको कुछ जमीन लीज पे अगर मिली है तो वो मालूमात भी आपके सामने रखनी चाहिए ताकि लोगों के मन में और जो नागरिक हमारे हैं उनके कोई मन में संभ्रम नहीं होना चाहिए। कुछ लोगों ने
पॉलिटिकल माइलेज देने के लिए शायद ऐसा स्टंट किया रहेगा, मगर ठीक है, मंत्री है, मंत्री के ऊपर तो आरोप होते रहते हैं, मगर जो अगर सच्चाई अगर आपके सामने रखेंगे या आपके माध्यम से अगर लोगों के सामने जाएंगे तो मुझे लगता है आरोप का खंडन होना चाहिए। और एकनाथ शिंदे साहब ने मुझे आरोप का खंडन करने के लिए कहा, इसलिए मैं आपके सामने आया हूँ। मगर निश्चित रूप से जो भी चीजें हैं वो चीजें किसी भी तरह की उसमें गलतियां नहीं हुई। ये कांग्रेस के पूरे निगम से जो आप करते हैं, इतना बड़ा आरोप है, मंत्री का देखिए, कोई कानूनी कार्रवाई नहीं। नहीं देखिए, मैंने कल जब ये आरोप उन्होंने किया था और मैंने जब ये न्यूज चैनल में पढ़ा तो मैंने उसी मेरे वकील को बोल के हुए अब्रू नुकसान का दावा दाखिल करना चाहिए आज के आज हमें, ऐसा मैंने कहा था। मगर फिर भी देखिए, मंत्री है, आरोप प्रत्यारोप तो होते रहते हैं, सच्चाई लोगों के सामने आना भी उतनी जरूरी होती है। मगर उनको मैंने खुद फोन किया, नहीं तो ऐसा कोई हिम्मत नहीं करता, मैंने खुद सामने से फोन किया, क्योंकि मेरे उनके रिश्ते कुछ ऐसे गलत नहीं है। हाउस में हम लोग मिलते हैं और हमारे डिपार्टमेंट के बारे में अगर वो कुछ क्वेश्चन पूछते तो उसका जवाब मैं देता हूं, तो मैंने उनसे कहा और उन्होंने फोन भी उठाया। तो मैंने कहा कि आपको जो मालूमात की थी 4 एकड़ जमीन है और 200 करोड़ उसकी वैल्यू, ऐसा कुछ नहीं है। 8,025 मीटर की जमीन है, खाली एजुकेशन पर्पज है। और मेरी बहू की जो एजुकेशन इंस्टीट्यूशन है वो चलाती है, बहुत सारे बच्चे उसमें पढ़ते हैं। और ये जो जमीन मिली है वो लीज पे खाली ली है, और 4 करोड़ 55 लाख रुपए उसका जो लीज रेंट है वो भी उन्होंने भरा है। और ये कब्जे वही वाटी में 7/12 पे के ऊपर राज्य शासन का ही नाम रहता है। यानी कांग्रेस के कार्यकाल में जो बड़े बड़े नेताओं को 1 रुपया नाम मात्र रेट से अगर जमीनें जो मिली है, उसका अगर इतिहास निकालेंगे कितने करोड़ों एकड़ जमीन जो है आज उनके पास है। मगर हमें उसका कुछ खेद नहीं है, क्योंकि अच्छी अच्छी एजुकेशन इंस्टीट्यूशन इस महाराष्ट्र में आने चाहिए, अच्छे कॉलेजेस आने चाहिए, अच्छे स्कूल आने चाहिए, अच्छी यूनिवर्सिटी आनी चाहिए। हमारे राज्य के बच्चे अगर अलग दूसरे राज्य में जाएंगे, हमारे राज्य के बच्चे अगर दूसरे देश में अगर पढ़ाई के लिए जाएंगे तो गलत है। इसलिए अच्छी एजुकेशन इंस्टीट्यूट जितने भी होंगे उतनी होनी चाहिए। सर, जो उन्होंने आरोप लगाया, उसी के पहले तो व्यक्ति का नाम